मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला. थरांवर थर रचत गोविंदा पथकांची सलामी. राज्यभर जल्लोषाचं वातावरण. मुंबईमधल्या जय जवान गोविंदा पथकाकडून 9 थरांची सलामी. ठाण्याच्या संकल्प युवा दहीहंडी कार्यक्रमात लावले 9 थर. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मूर्तिकार जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना आजच अटक होण्याची शक्यता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंधुदुर्ग मालवण पोलिसांचं पथक मुंबईत दाखल. राजकोट किल्ल्यावर नौदलाचे अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमकडून पुतळ्याची पाहणी. नौदलाकडून घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत. फॉरेन्सिक टीमकडून पुतळ्याची पाहणी. नौदलाकडून घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत. मुंबईतलं प्रस्तावित शिवस्मारक मालवणमध्ये उभारा. दीपक केसरकरांची मागणी. मालवणचा पुतळा उभारताना तांत्रिक चुका झाल्याची केसरकरांची कबुली. आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा? राज ठाकरेंचा संतप्त सवाल. जनतेनं प्रतीकांचं राजकारण करणारी व्यवस्था उद्ध्वस्त केली पाहिजे, राज ठाकरेंची अपेक्षा. कोलकाता बलात्कार आणि हत्येप्रकरणी विद्यार्थी संघटनेचं आंदोलन. विद्यार्थी संघटनांवर पोलिसांकडून लाठीमार. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी. भीमा नदीला पूर आल्यानं शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी पूल पाण्याखाली. भीमाकाठच्या 100 कुटुंबांचं स्थलांतर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मराठवाड्याला मोठा दिलासा. जायकवाडी धरण 53% भरलं. धरणात 71,115 क्युसेक इतक्या पाण्याची आवक सुरू.